Hello students, I am Aparna Vidhate from Deccan Education Societies, Brihan Maharashtra College of Commerce, Pune. I teach mathematics and statistics. Today we'll see applications of derivative from paper number 1. Applications of derivative मध्ये जे पॉइंट्स येणार आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन, मिनिमम मॅक्सिमम आणि थर्ड पॉइंट जो असणार आहे तो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड जी ॲप्लिकेशन्स आहेत ती आपल्याला शिकायची आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युले ऑलरेडी काही इकॉनॉमिक्समध्ये आपले कव्हर झालेले आहेत. सो पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनपासून. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन बघण्यापूर्वी डेरिव्हेटिव्हचा मिनिंग आपल्याला बघायला लागेल. इथे तुमच्यासमोर एक ग्राफ दिसतोय. ग्राफमध्ये फंक्शन दिसतंय एक y=fx. त्या फंक्शनला ॲट पॉईंट पी आपण एक टँजंट ड्रॉ केलेली आहे आणि त्या पॉईंटचे जे वर्टायसेस तुम्ही बघितले तर ते ए आणि कॉमा बी असे येणार आहेत. सो स्लोप ऑफ द टँजंट ॲट दॅट पॉईंट पी विच इज इक्वल टू f'(a). सो डेरिव्हेटिव्हचं जर जॉमेट्रिकल मिनिंग तुम्ही बघितलं तर ते येणार आहे द स्लोप ऑफ द टँजंट ॲट एनी पॉईंट पी इज ऑल्सो कॉल्ड ग्रेडियंट ऑर डेरिव्हेटिव्ह ऑफ द कर्व. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप त्या फंक्शनचा ॲट सम पॉईंट वी कॅन सी. सो f'(a) इक्वल टू dy/ds हा झाला स्लोप ऑफ द टँजंट किंवा आपण त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणूया आणि त्याचं दुसरं नाव ग्रेडियंट असंही आहे. त्यानंतर नॉर्मल इज अ लाईन परपेंडिक्युलर टू द पॉईंट ऑफ टँजन्सी. स्लोप ऑफ द नॉर्मल इज द निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजंट. मेनली आपल्याला ह्या दोन गोष्टी का लागणार आहेत तर टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करत असताना स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल लागणार आहे. जर एखादं तुम्हाला इक्वेशन दिलं तर त्याच्यावरून स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल आपल्याला फाइंड आउट करता येईल, कारण स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह झालं dy/dx आणि स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे मायनस रेसिप्रोकल -1/dy/dx. तर त्याच्यावरून आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहेत. द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व y=fx. इक्वेशन टँजंटचं कसं येणार आहे तर y-b विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह dy/dx इंटू x-a किंवा त्याला आपण f'(a) पण म्हणू शकतो डेरिव्हेटिव्हला. सेकंड इक्वेशन येणार आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल विच इज y-b इक्वल टू -1/dy/dx x-a. टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन सेम आहे पण त्याचा स्लोप फक्त वेगळा आहे. एकदा टँजंटचा स्लोप मिळाला तुम्हाला dy/dx की नॉर्मलचा स्लोप असणार आहे त्याचा -1/dy/dx. देन लेट अस स्टार्ट विथ द एक्झाम्पल्स. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. कर्व दिलेला तुम्हाला y=fx या फॉर्ममध्ये ॲट पॉईंट p -1 -2. सोल्युशनमध्ये कर्व is y=x² plus 4x plus 1. Since we have to get the equation of tangent, त्याच्यासाठी आम्हाला आधी डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप काढायला लागेल. सो dy/dx इथे ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काढणं खूप सोपं जाणार आहे. dy/dx येणार आहे 2x plus 4. सो हिअर स्लोप ॲट दॅट पॉइंट म्हणजे -1 -2 ला फाइंड आउट करण्यासाठी स्लोप dy/dx मध्ये x ची व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट करायला लागेल. सो द स्लोप ऑफ द टँजंट ॲट p -1 -2 इज dy/dx ॲट -1 2 -2 इज 2 into -1 plus 4 which is equal to 2. Therefore, the slope of the tangent is 2. The equation of the tangent is y-y1 which is equal to m into x minus x1. x1 आणि y1 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. x1 आणि y1 म्हणजे x1 इज इक्वल टू -1 आणि y1 इज इक्वल टू -2. स्लोप 2 आहे आपल्या इथे. इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं आणि जर तुम्ही लिनियर इक्वेशन हे सिम्प्लिफाय केलं तर 2x - y = 0 हे तुम्हाला टँजंटचं इक्वेशन मिळालं. सिमिलरली आपल्याला जर नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर नॉर्मलच्या इक्वेशनचा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यासाठी आधी स्लोप लागेल. टँजंटचा स्लोप जर 2 होता तर नॉर्मलचा स्लोप येणार आहे आपला -1/2. Therefore, the equation of the normal is y - -2 which is equal to -1/2
इन ब्रॅकेट एक्स मायनस मायनस 1. हे जर सिम्प्लिफाय केलं इक्वेशन इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय, सो लिनियर इक्वेशन इज x plus 2y plus 5 equal to 0. Hence the tangent equation is 2x minus y equal to 0 and normal equation is x plus 2y plus 5 equal to 0. Second example, similar example आहे, कर्व फक्त बदललेला आहे. इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलच फाइंड आउट करायचं इथे आपल्याला. कर्व 3x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 आहे ॲट पॉईंट 13. सेम स्टेप्स येणार आहेत तुमच्या. जर तुम्हाला कर्व गिवन असेल तर आधी आपल्याला स्लोप फाइंड आउट करायला लागेल. स्लोपसाठी डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, आणि ॲट दॅट गिवन पॉईंट आपल्याला तो dy बाय dx फाइंड आउट करायला लागेल. सो dy बाय dx येणार आहे इथे 6x मायनस 1. मग या dy बाय dx मध्ये x इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 3 जर आपण सबस्टिट्यूट केलं तर सिम्प्लिफाय झाल्यावरती dy बाय dx ची व्हॅल्यू येते 5. हा झाला आपला टँजंटचा स्लोप. आणि जर पॉईंट आणि स्लोप माहिती असेल तर मला इक्वेशन माहिती आहे. जनरल इक्वेशन आहे y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. त्याच्यामध्ये x1 आणि y1 व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या, m इज इक्वल टू 5 सबस्टिट्यूट केलं आणि देअरफॉर y मायनस 3 इज इक्वल टू 5x मायनस 5. हे जर सिम्प्लिफाय केलं तर येणार आहे 5x मायनस y मायनस 2 विच इज इक्वल टू 0. हे झालं टँजंटचं इक्वेशन. आता सिमिलरली लाईक बिफोर एक्झाम्पल वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल. टँजंटचा स्लोप जर आपला 5 असेल तर नॉर्मलचा स्लोप येणार आहे -1/5 अँड देअरफॉर द इक्वेशन ऑफ द नॉर्मल इज सेम ॲज इक्वेशन ऑफ द टँजंट. आणि m ची व्हॅल्यू फक्त आपली बदलणार आहे, स्लोप चेंज होणार आहे. स्लोप इज इक्वल टू -1/5. बाकी पॉईंट सेम राहणार आहे आपला. सबस्टिट्यूट केल्यावरती 5y मायनस 15 विच इज इक्वल टू -x प्लस 1 अँड देअरफॉर द इक्वेशन ऑफ द normal is x plus 5y minus 16 equal to 0. Therefore, the tangent equation is 5x minus y minus 2 equal to 0 and the equation of the normal is x plus 5y minus 16 equal to 0. 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला अशी एक्झाम्पल विचारली जाऊ शकतात. इक्वेशन ऑफ टँजंट माहिती असेल नॉर्मल फॉर्ममधलं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल माहिती असेल तर तुम्हाला इझिली हे इक्वेशन्स फाइंड आउट करता येतात. स्लोप काढण्यासाठी टँजंटचा डिफरन्शिएट करायचा गिवन कर्व आणि नॉर्मलच्या स्लोपसाठी टँजंटच्या स्लोपवरून नॉर्मलचा स्लोप काढत असताना आपण फक्त निगेटिव्ह रेसिप्रोकल घेणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. देन वी हॅव find the equation of tangent and normal to the curve where the tangent is parallel to the line. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॉईंट दिलेला होता आणि आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये कंडिशन अशी दिलेली आहे की टँजंट ही पॅरलल आहे तुमच्या एका लाईनला आणि ती लाईन आहे 3x मायनस वाय प्लस 1 इक्वल टू 0. हे एक्झाम्पल करत असताना तुम्हाला रिलेशन फक्त माहिती पाहिजे कशातलं, तर स्लोप लाईनचा आणि जर एखादी दुसरी पॅरलल लाईन असेल त्यांच्या स्लोपमध्ये काय रिलेशन असतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग जर एखादा पॉईंट घेतला आपण x1 y1 आणि तो लाय होतो कर्ववरती, म्हणजे तो त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. त्याच्या आधी आपण कर्व काढून स्लोप काढून घेऊया. dy बाय dx इक्वल टू 6x मायनस 3 dy बाय dx ॲट x1 y1 विच इज इक्वल टू 6x1 मायनस 3. Therefore, the slope of the tangent at px1 y1 which is equal to 6x1 minus 3. Now, the slope of 3x minus y plus 1 which is equal to 0 is minus 3 upon minus 1 which is equal to 3. Now, we know that tangent is parallel to the given line and therefore, we know that the slopes are equal and therefore 6x1 minus 3 which is equal to 3 and therefore x1 is equal to 1. एक पॉइंट आपल्याला याच्यावरून फाइंड आउट झालेला आहे. दुसरा पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती की px1 y1 हा या कर्ववरती लाय होतो आणि म्हणून त्या कर्वचं इक्वेशन तो सॅटिस्फाय करतो. y1 इज इक्वल टू 3x1 स्क्वेअर मायनस 3x1 मायनस 5. मग या कर्वमध्ये जर आपण x1 y1 सबस्टिट्यूट केलं इन्स्टेड ऑफ x आणि y तर तुम्ही y1 साठी सॉल्व्ह करू शकता. x1 1 आहे, 1 सबस्टिट्यूट केला की तुम्हाला y1 ची व्हॅल्यू -5 मिळते. देअरफॉर जो आपला रिक्वायर्ड पॉइंट होता तो 1 आणि -5 मिळालेला आहे. To get the equation of tangent, we know that
tangent is passing through the point 1 minus 5 and the slope is 3. मग तुम्हाला इक्वेशन, जनरल इक्वेशन माहिती आहे टँजंटचं, y minus y1 is equal to m into x minus x1. स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, दोन्ही जर गोष्टी सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला इक्वेशन मिळेल 3x minus y minus 8 equal to 0. टँजंटचा स्लोप माहिती असेल तर स्लोप ऑफ द नॉर्मल इज -1 अपॉन स्लोप ऑफ द टँजंट and therefore slope of the normal is -1/3 and therefore equation of the normal is y minus -5 which is equal to -1/3 into x minus 1. हे आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इक्वेशन येणार आहे x plus 3y plus 14 इक्वल टू 0. आतापर्यंत आपण दोन प्रकारची एक्झाम्पल बघितली. जर कर्व आणि एक पॉइंट दिला असेल तर हाऊ टू गेट द इक्वेशन ऑफ टँजंट अँड हाऊ टू गेट द इक्वेशन ऑफ नॉर्मल. आणि जर आपल्याला दोन लाईन्स दिल्या आणि त्यांच्यातलं रिलेशन दिलं तर पॉइंट कसा फाइंड आउट करायचा आणि मग त्याच्यावरून स्लोप ऑफ द टँजंट फाइंड आउट करणं, स्लोप ऑफ द नॉर्मल फाइंड आउट करणं आणि फायनली इक्वेशन ऑफ द नॉर्मल फाइंड आउट करणं. ही अशी एक्झाम्पल आपण बघितली. त्याच्यानंतरचा जो आपला पॉइंट आहे विच इज इम्पॉर्टंट, इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन. याच्यासाठी पण 3-4 मार्क्सची एक्झाम्पल येऊ शकतात. डेफिनेशन जर बघायची असेल इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनची तर आपण डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन्स बघतोय, म्हणजे आपल्याला कुठेतरी डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे. अ फंक्शन y is equal to fx is said to be an increasing function of x if slope of tangent म्हणजेच डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह. तर ज्यावेळी इन्क्रीजिंग हा वर्ड येणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की स्लोप किंवा डेरिव्हेटिव्ह हे ग्रेटर दॅन 0 असणार आहे. आणि जर डिक्रीजिंग फंक्शन आलं तर स्लोप ऑफ टँजंट इज लेस दॅन 0 or we can say derivative is less than 0. I'll repeat one more time. Increasing function derivative positive असतं, decreasing function मध्ये derivative negative असतं. याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स कशी असणार आहेत तर पहिला तर एक येणार आहे तुम्हाला टेस्ट वेदर द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, किंवा एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगतील आणि फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑलरेडी गिवन असेल आणि मग आपल्याला प्रॉपर्टीचा यूज करून एक्सच्या व्हॅल्यू काढायच्यात. पहिलं जे हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये टेस्ट वेदर द फंक्शन एफ एक्स इज गिवन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग हे आपल्याला चेक करायचे. पण आम्हाला ऑलरेडी कंडिशन माहिती आहे की इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असण्यासाठी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागेल. आणि मग जर आपण डेरिव्हेटिव्ह चेक केलं की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यावरून आपण कन्क्ल्युजनला येऊ शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल गेट द डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल. क्युबिक पॉलिनोमियल असल्यामुळे इथे त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3x² मायनस 12x प्लस 12. 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये क्वाड्रॅटिक राहणार आहे x² मायनस 4x प्लस 4. हा जर आपल्याला एफ डॅश एक्स इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x मायनस 2 होल स्क्वेअर म्हणजे एका तुमच्या फॅक्टरच्या स्क्वेअर फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन लिहिता येऊ शकतं, हे डेरिव्हेटिव्ह लिहिता येणार आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर x बिलॉंग्स टू r मायनस 2 साठी x मायनस 2 होल स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असणार आहे. ऑलवेज इट्स ऑलवेज पॉझिटिव्ह अँड देअरफॉर जर x बिलॉंग्स टू r मायनस 2 एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0. आणि कंडिशन सांगते की जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. सो या केसमध्ये एफ एक्स इज अन इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू r मायनस 2. आता हा -2 बाजूला का घेतला, कारण तो जर असता तर 2 - 2 म्हणजे 0 झालं असतं. केस आपली इथे फेल होते. देअरफॉर वी आर गोइंग टू टेक r minus 2 as a set. Then next is test whether the function fx is equal to 7 upon x minus 3, x belongs to r, here x is not equal to 0, is increasing or decreasing function. या केसमध्ये पण आपल्याला चेक करायचं की फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग फंक्शन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गेट द डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल. एफ डॅश एक्स इज इक्वल टू -7 अपॉन x² मायनस 0. 3चं डेरिव्हेटिव्ह त्या 0 झालेलं आहे अँड देअरफॉर इफ you'll observe here derivative is -7 upon x². x not equal to 0 आहे. x² as x belongs to r greater than 0 असणार आहे because it's a square. Then -7 by x²
since x square is positive, but here minus sign is there for numerator, and therefore minus 7 upon x square is less than 0, and therefore derivative f dash x is less than 0 for all x belongs to R and x is not equal to 0, and therefore we can conclude here fx is an decreasing function for all those x belongs to R and x is not equal to 0. सो जेव्हा आपल्याला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग हे चेक करायचं असेल त्यावेळी आधी डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड कन्क्लुजन आपल्याला फाइंड आउट करायचं की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे आणि तो एक्स कुठल्या सेटमध्ये बिलॉंग्स होतो. सो त्याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन काढू शकता वेदर द गिवन फंक्शन इज डिक्रीजिंग फंक्शन और इन्क्रीजिंग फंक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ऑलरेडी फंक्शन इन्क्रीजिंग आहे हे गिवन आहे आणि आपल्याला अशा एक्स्ट्रा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात की ज्याच्यासाठी हे फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे. सो गिवन दॅट एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x minus 5, if we have to find the values of x for which this function is increasing, so we have to find first of all derivative of this function, and therefore f dash x is equal to 2x plus 2. Since increasing is given, that means fx is increasing, that is f dash x is greater than 0. Therefore 2 in bracket x plus 1 which is greater than 0. If we'll solve this inequality, x plus 1 is greater than 0, and that means x is greater than minus 1. That is x belongs to minus 1 infinity. आता हा जेव्हा आपण इंटरवल फाइंड आउट करत असतो त्यावेळी x कुठल्या व्हॅल्यूज घेतो एक्झॅक्टली आणि स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन साइन आहे. x is taking all those greater values than -1. रियल नंबर लाईनवरती जर आपण हे ड्रॉ केलं ग्राफिकली तर -1च्या लेफ्टच्या सगळ्या व्हॅल्यूज एक्सक्लूड होत आहेत आणि -1च्या राईटच्या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या सोल्युशन सेटमध्ये इन्क्लूड होत आहेत आणि -1 हा त्याच्यामध्ये येणार नाहीये म्हणून तिथे ओपन इंटरवल येईल. अँड देअरफॉर x belongs to open interval -1 to infinity. Then we have next example as find the values of x for which the function fx is equal to x raised to 4 minus 2x cube plus 1 is decreasing. आधीच्या एक्झाम्पलमध्ये इन्क्रीजिंग दिलं होतं, आताच्या एक्झाम्पलमध्ये डिक्रीजिंग दिलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 हे गिवन आहे हे लक्षात ठेवायचं. फंक्शनवरून ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. f dash x is equal to 4x cube minus 6x square. f dash x is equal to, if we'll take 2x square common, 2x minus 3, given that fx is decreasing and therefore f dash x is less than 0. Inequality solve करायची. 2x minus 3 is less than 0 and therefore value of x is x less than 3 by 2. That means x belongs to open interval minus infinity 3 by 2. Then we have find the values of x for which the function fx is equal to 2x cube minus 15x square minus 84x minus 7 is decreasing. Here we have to observe that function is cubic and therefore their derivative is quadratic equation. F dash x is equal to 6x square minus 30x minus 84. If we'll take 6 common, f dash x is equal to 6 in bracket x minus 7 x plus 2, given that fx is decreasing function. Here it's very important, derivative is less than 0, but here two factors, product of two factors is less than 0. We have to here apply here one logic. If the product of two factors is less than 0, that means we have to consider either or case. That means one factor is less than 0, other is greater than 0. Then one is greater than 0, other is less than 0. And it's a either or case. So let us make cases first. Case 1 is x minus 7 is less than 0 and x plus 2 is greater than 0. Here case 1 or case 2, we have to join these cases by using OR notation, and here while joining case single case we are using AND notation. In case of inequalities, AND means intersection and OR means union of two sets.
Here, let us solve this inequality. X less than 7 and x is greater than minus 2. Thus, for every x lies between minus 2 to 7, here is the solution set. If we'll observe on the real number line, x lies between 2 and 7. That means x belongs to open interval minus 2, 7. Let us solve case number 2. In case number 2, x minus 7 is greater than 0 and x plus 2 is less than 0. Therefore, we have x is greater than 7 and x is less than 2. If we'll observe here, on real number line, if we'll draw, x is taking all those values greater than 7 and one case is x is less than minus 7. Here visually you can see there is no common element. Therefore, there is no solution in between minus infinity to minus 2 and 7 to infinity. And therefore, function is a decreasing function. Find the values of x for which the function fx 2x cube minus 15x square minus 144x minus 7 is increasing and decreasing. Here two cases are given. So first of all, we have to find the derivative of the given polynomial. F dash x is equal to 6x square minus 30x minus 144. If we'll take 6 common, we have f dash x is equal to 3 in bracket x minus 8 and the other is x plus 3. Since fx is increasing function, we know that derivative is greater than 0. Product of two factors is greater than 0. Product of two things greater than 0 कधी येणार आहेत, पॉझिटिव्ह कधी येणार आहेत, तर दोन्हीची साइन ज्यावेळी सेम येणार आहेत त्यावेळी प्रोडक्ट आपला पॉझिटिव्ह येणार आहे. सो एक तर निगेटिव्ह असतील किंवा एक तर पॉझिटिव्ह असतील. सो स्टार्ट विथ द केस 1. Case 1 is x minus 8 is less than 0 and x plus 3 is less than 0. If we'll solve this for x, x is less than 8 and x is less than minus 3. If we'll draw this on the real number line, we have one interval is all those values lies to the left of 8 and other is x is less than minus 3. So if we'll see, and case is nothing but the open interval minus infinity minus 3. Thus, for every x is less than minus 3, function is increasing function. Here if we'll see, case 2, x minus 8 is greater than 0 and x plus 3 is greater than 0. Therefore, after solving these two inequations, x is greater than 8 and x is greater than minus 3. Thus, for every x is greater than 8, that means x belongs to open interval 8 to infinity. आता हे कसं फाइंड आउट केलं, ते x सगळ्या 8 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घेतोय, म्हणजे 8 कडून राईट कडे जाणारा फुल सेट येणार आहे त्याच्यामध्ये आणि x दुसऱ्या कुठल्या व्हॅल्यूज घेतोय तर x टेकिंग ऑल दोज व्हॅल्यूज ग्रेटर दॅन -3 टू इन्फिनिटी हा एक सेट येईल तुमचा. आणि जर त्याचं इंटरसेक्शन आपण घेतलं तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता रिअल नंबर लाईन वरून इंटरसेक्शन हा ओपन इंटरवल 8 इन्फिनिटी येणार आहे. देअरफॉर हियर answer is from case 1 and 2, fx is increasing function for all x belongs to minus infinity minus 3 or x belongs to 8 infinity. म्हणजे या दोन केसेसचं युनियन केल्यावरती जो सोल्युशन सेट येणार आहे त्या सेटमध्ये तुमचा x लाय होतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज fx is said to be decreasing function if f dash x is less than 0. Here product of two factors is less than 0. When product of two factors is less than 0, either or case again, one factor is less than 0, other factor is greater than 0. If we'll solve, x minus 8 is greater than 0 and x plus 3 is less than 0. Therefore, case 1 is x minus 8 is less than 0 and x plus 3 is greater than 0. Therefore, x is less than 8 and x is greater than 3. हा जर सेट तुम्ही ओपन केला तर पहिला सेट येणार आहे तुमचा x is less than 8, that means minus infinity to 8 and with x is greater than minus 3, that means open interval minus 3 to infinity. आणि जर त्याचा आपण इंटरसेक्शन घेतला तर तुमच्या व्हॅल्यूज येणार आहेत x belongs to open interval minus 3 to 8. f is a decreasing function for all those values x belongs to minus
3 to 8, both ends are open here. Case 2 is x minus 8 is greater than 0 and x plus 3 is less than 0. So first x is greater than 8 and x is less than 3. Here if you'll observe, first set is x is taking all those values greater than 8. That means 8 to infinity, and x is less than minus 3 means minus infinity to minus 3. हे दोन सेट जर आपण रियल नंबर लाईनवरती ड्रॉ केले तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठलाही कॉमन पॉइंट येणार नाहीये, and therefore there is no solution for the case 2. आजच्या क्लासमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सुरू केला. तो मॅथ्स 1 मधला चॅप्टर आहे. डेरिव्हेटिव्ह झाल्यावरती त्याच्यावरती डिपेंडिंग आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये इकॉनॉमिक्सशी रिलेटेड ॲप्लिकेशन्स आहेत, पण पहिला जो आपण पार्ट बघितला त्याच्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट काढत असताना आपल्याला आधी डेरिव्हेटिव्ह लागतं, कारण इक्वेशन ऑफ टँजंटच्या इक्वेशनमध्ये आपल्याला स्लोप ऑफ टँजंट लागतं. आणि जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन जे येतं डेरिव्हेटिव्हचं त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट द स्लोप ऑफ द टँजंट. नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करत असताना आपल्याला नॉर्मलचा जो स्लोप आपण काढतो इक्वेशनचा त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या स्लोपवरून नॉर्मलचा स्लोप फाइंड आउट करतो, आणि त्या दोघांमध्ये रिलेशन आहे. स्लोप ऑफ द टँजंट dy/dx असेल तर नॉर्मल ऑफ द टँजंट इज नथिंग बट द -1 अपॉन dy/dx. देन वी हॅव डन इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग डिक्रीजिंगला पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागतं. इन्क्रीजिंग फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 अशी केस येते आणि डिक्रीजिंग फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 अशी केस येते. आपण दोन प्रकारची एक्झाम्पल बघितली. एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला टेस्ट वेदर द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. टेस्ट वेदर असेल तर तुम्हाला आधी डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ते डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कोणत्या एक्स व्हॅल्यूसाठी हे चेक करायला लागेल. आणि जर ती पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणणार आहोत. ती जर निगेटिव्ह आली तर आपण त्याला डिक्रीजिंग फंक्शन म्हणणार आहोत. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण एक्झाम्पलच्या फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स इफ द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे की इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे आणि मग त्याच्यावरून तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्यात. तर तिथे पण आपण डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड आउट करतो. मग डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर पॉझिटिव्ह घेतो, डिक्रीजिंग फंक्शन असेल तर निगेटिव्ह घेतो आणि मग ते इक्वेशन आपण एक्ससाठी सॉल्व्ह करतो. तर 3 आणि 4 मार्काच्या एक्झाम्पलमध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग विचारलं जाऊ शकतं. पुढे आपण जे बघणार आहोत मिनिमा आणि मॅक्सिमा. मिनिमा आणि मॅक्सिमा आणि इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनमध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाहीये. सो आज जे आपण एक्झाम्पल्स घेतले तुम्ही मिसलेनियसमधून त्याचा प्रॅक्टिस करू शकता. जेवढ्या जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्या तुमच्या सिली मिस्टेक्स अवॉइड होतील. थँक्यू व्हेरी मच.